नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला आता मस्त आज सुरुवात झालेली आहे. सकाळचा थोडासा स्वयंपाक आवरून घेतला टिफिनपुरता. पण आता सकाळी जरी स्वयंपाक केला तरी परत आम्हाला दुपारी भाजी कमी पडते त्याच्यामुळं परत करायला लागते. तर इथं थोडेसे डाळिंब होते तर म्हटलं चला सोलून ठेवूया. कारण आयतं सोललेलं असलं ना तर पटकन खातात. पण सोललेलं जर नसलं ना तर ते 8-8 दिवस घरामध्ये असंच लोळून जातं. त्याच्यामुळं म्हणलं चला डाळिंब आहे ना थोडेसे सोलून दाणे काढून ठेवूया फ्रीजमध्ये. तर आता मी काय केलं इथं मग आम्हाला भाजी कमी पडली होती दुपारी, तर चला म्हणलं पनीर पण आहे तर पनीरची भाजी करूया. तर असं मस्त ताजं आणि फ्रेश पनीर आहे. तर माझी पद्धत कशी आहे पनीर बनवायची किंवा पनीरला मसाला कसा बनवते ते तुम्ही पहा. कारण मी बऱ्याचशा रेसिपी पाहिल्यात पण ते काय मला आवडल्या नाहीत कारण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं जातं. त्याच्यामुळं आम्हाला काय टोमॅटोची कुठलीही भाजी आवडत नाही अशी वाटण केलेली. मी काय टोमॅटो वाटताना भाजीला टाकत नाही. आमचं वेगळंच थोडंसं वाटण असतं. त्या पद्धतीने मी आज करणार आहे. तर मी काय केलं, थोडंसं खोबरं, 2-3 मिरच्या, त्याच्यानंतर कांदा, लसूण हे सगळं भाजून घेतलं आधी. त्याच्यानंतर पनीर कट करून घेतलं. आधी थोडंसं धुवून घेतलं काढल्याच्या नंतर प्लॅस्टिकमधून आणि नंतर तेल टाकून घेतलं थोडंसं कढईमध्ये. त्याच्यातच आता मी फ्राय करून घेणार आहे. तर असंही पनीर टाकलं तरी चालतं, पण थोडंसं फ्राय केलं ना, तर थोडंसं असं मऊ राहतं, नाहीतर मग कडक होतं. त्याच्यामुळं थोडंसं फ्राय करायचं आणि एका प्लेटीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मस्त त्याला थंड पाणी टाकून घ्यायचं. तर आता तेच चाललेलं आहे माझं. म्हटलं चला आधी सगळं चांगलं फ्राय करून घेऊया. तोपर्यंत इथं मी जे वाटणाला मसाला काढला होता, तो पण थंड होतोय. त्याच्यानंतर मग आता मी पनीरचं वाटण करणार आहे. तर एकदम सोप्पं आणि साध्या पद्धतीचं आहे. तर आता पहा पनीर मी चांगलं तळून घेतलंय आणि मस्त पाणी टाकून घेते. तर जे तेल सोसलेलं असतं ना, ते पूर्ण बाहेर निघतं आणि जास्त भाजी पण तेलकट होत नाही. तर आता हा मसाला मी साधा वाटून घेतलेला आहे आणि फक्त त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, कांदा एवढंच टाकलेलं आहे आणि लसूण थोडासा जास्त टाकायचा. थोडंसं आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे आणि मस्त इथं 2-4 काजू पण टाकले होते वाटणामध्ये, तर ते पण वाटून घेतले. तर पनीरचा मसाला आणलेला आहे. तर पनीर मसाला आणि लाल तिखट एवढंच टाकणार आहे, धना पावडर वगैरे. तर वाटण पण बारीक झालं. इथं मसाल्याचा डब्बा घेतलाय. आता तेल टाकलेलं नव्हतं. थोडंसं तेल होतं पहिलंच जे पनीर फ्राय केलं ना, त्यातलंच तेल राहिलेलं होतं. मी त्यातच वाटण टाकून घेतलं. थोडीशी हळद टाकली. आता याच्यामध्ये धना पावडर टाकते आणि आता टाकीत आहे पनीर मसाला. तर पनीर मसाला टाकल्याच्या नंतर थोडंसं लाल तिखट टाकून घेते. तर एवढंच मसाला टाकते आणि चांगलं परतून घेते. तर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाका. तिखट कमी असं टाका, कारण आम्हाला थोडंसं तिखटच लागतं. त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त टाकली आणि पनीरची भाजी म्हटलं ना, थोडीशी तिखटच आवडते. त्याच्यामुळं मग थोडंसं जास्त टाकलं. तर आता इथं मी मस्त मसाला चांगला परतून दिला आणि त्याच्यानंतर पनीर टाकून घेतलं. तर आता थोडंसं पाणी पण टाकून घेते. जास्त पण ग्रेव्ही नाही करायची. तर थोडीशी जाडसरच करणार आहे. चला म्हणलं हॉटेलमध्ये जशी मिळते ना, तशा पद्धतीचीच करायची आहे. तर बघू तशी चव लागते का? तर आता इथे तेच काम चालू आहे माझं. मस्त आता कढईमध्ये मी थोडीशी ह्याला शिजवून देते. 15 मिनिटाची वाफ द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपली भाजी तयार. पण आता कसुरी मेथी टाकायची बाकी होती, तर ती पण हातावर चोळून टाकली. कसुरी मेथीने पण खूप छान सुगंध येतो भाजीमध्ये किंवा अशा भाज्यामध्ये छान लागते खायला. कोथिंबीर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण कसुरी मेथी टाकणं गरजेचं आहे. तर चला मग मस्त चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. तर चला आता मस्त आता जेवण करायचं आहे दुपारचं. तर म्हणलं आता चला खूप दिवस झालं पनीरची भाजी केली नव्हती, पण त्याच्यासोबत होत्या चपात्या शिल्लक सकाळी बनवलेल्या. पण 3 ते 4 रोट्या मी खालीहून आणायला सांगितल्या होत्या. आमच्या तिथंच हॉटेल आहे. पण काय एवढ्या बरोबर मिळाल्या नाही. विशालला पाठवलं होतं. तर तो गेलता रोट्या आणायला. तर इथं आता सगळा पसारा पडलेला आहे. अजून स्वयंपाकाची भांडी वगैरे घासून घ्यायचे. तर जेवलेले. तर सकाळचे थोडेसे भांडे वगैरे मी घासून घेते. त्याच्यानंतर परत आमचा स्वयंपाक हे सगळं किचन वाटा वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे. तर खूप असे कामं राहतात दिवसभर. पण चला म्हणलं आता जेवणं करून घेऊन नंतर आवरूया. तर मस्त आता इकडं ताट पण वाढून देते आणि आम्ही पण जेवायला घेणार आहे. तर रोट्या तुम्हाला साईडला थोड्याशा दिसतच असतील. कारण 4च मागितल्या होत्या हॉटेलमधून आणायला लावल्या होत्या. आमच्या खाली सोसायटीतच आहे. तर एवढ्या काय बरोबर नाही मिळाल्या. अशा कडक नव्हत्या अजिबात. पण चपात्या होत्या शिल्लक. पण म्हणलं चला आता ही भाजी बनवली तर त्याच्यासोबत सांगूया आणायला. तर मी विशालला पाठवलं होतं. म्हणलं 4 घेऊन ये ₹50च्या. तर तो घेऊन आला मग त्याला पण ताट वाढून दिलं. नंतर मग आम्ही पण जेवणं केले.
थोडासा आराम केला. त्याच्यानंतर दुपारची वेळ होती. तर आता दुपारी तर खूप गरम व्हायला लागले, कारण बाहेर ऊन येतं ना, तर खूप गरमी लागते आणि बाहेर पण खूप गरम व्हायला लागले. तर म्हणलं चला आता थोडंसं दही छान लावलेलं आहे रात्री मी. तर दही एवढं भारी लागलं एकदम, त्याचं असं फुटत पण नव्हतं चमचा टाकला तरी. तर त्याचं आता मी ताक बनवून घेते. तर दुपारचं उन्हाचं म्हणलं थोडंसं 1-1 ग्लास ताक घेऊया, कारण दही पण असं कोणी खायला मागत नाही. तर म्हणलं चला मस्त रवी नाही आहे माझ्याकडे, पण ते जे स्टीलचं असतं ना बेसन पीठ वगैरे फेटायचं, त्यानेच मी आता हे ताक घुसळून घेणार आहे. तर आता सगळ्याला 1-1 ग्लास. तर आम्ही 4 जण होतो. तर विशाल, वैष्णवी आणि त्याचे पप्पा आणि मी. आणि वैभव तर काय नसतो आमच्यामध्ये. तो त्याच टायमिंग वेगळाच असतो. तर इथं मस्त रवीने मी ताक घुसळून घेते. थोडंसं मीठ टाकून घेते आणि देते. तर आज असं उन्हाळ्याचं खायला पण चांगलं लागतं आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप थंडावा मिळतो. त्याच्यामुळं म्हणलं चला आता थोडंसं ताकच करून घ्यावं आहे दही तर. कारण आता दही पण असं जास्त दिवस ठेवलं तर आंबट होऊन जातं जास्त. त्याच्यामुळं म्हणलं ताक केलं तर सगळेच थोडं-थोडं गल्लासामध्ये घेतील. तर मीठ पण टाकून घेतलं. मला पण आवडतं दह्यापेक्षा ताक जास्त आवडतं. तर मी कधी पण जास्त दही शिल्लक असलं ना, तर असंच करते आणि मस्त आम्ही चौघांनी पण थोडं-थोडं घेतलं अर्धा-अर्धा ग्लास. तर आता तेच काम चालू आहे. तर हे जवळ-जवळ 3 वाजले होते, पण म्हणलं चला लिंबू सरबत पिण्यापेक्षा हेच पिऊया मस्त असं, आपल्याला पण चांगलं. तर तसंच चाललेलं आहे. तर चला मग तुम्हाला पण आवडलं तर असं करून पेत जा. आता उन्हाळा लागला त्याच्यामुळं मग थोडंसं थंड पण आणि थोडंसं आंबट पण. त्याच्यानंतर मग मला दळणं करायचे होते. दळणं करायचे होते म्हणजे काय करायचं होतं तर तांदूळ होते ना, तर मी खूप दिवस झालं बरणीमध्ये भरून ठेवले होते. पण पाहायला गेले तर त्याच्यामध्ये एवढ्या जाळ्या झाल्या होत्या आणि एवढे सोनकिडकुडे झालते. तर म्हणलं बघूया तर पूर्ण त्याला जाळ्याच गुंडाळल्या होते. तर आता ही बरणी मी खाली घेतली. त्याच्यानंतर बघते तर त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या जाळ्या लागलेल्या आणि आळ्यासुद्धा होत्या. तर आता हे राशनचे तांदूळ येतं, पण आम्हाला लागतात. कधी मी बाजरीत टाकते किंवा कधी ज्वारीमध्ये टाकते. आम्ही इडली डोश्यासाठी पण वापरतो. तर मी गावी गेल्याच्यानंतर गावावरून येता वेळेस जवळ-जवळ 10 किलो, 15 किलो असे तांदूळ घेऊन येते येता वेळेस. तर भात नाही जास्त कोणी खात, पण असं वापरायला मला लागतात. त्याच्यामुळे मी आपलं असं पॅकिंग करून ठेवलं होतं. पण काही उपयोग नाही, कारण प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये जर ठेवले ना, तर ते चांगले राहत नाहीत. त्यापेक्षा गोणीमध्ये ठेवले तर चांगले राहतील. तर याला मी पावडर वगैरे काहीच लावलं नव्हतं. तर पाहते तर एवढे सोंड त्याला आणि पूर्ण जाळ्या-आळ्या सगळं झालेलं होतं. म्हणलं आता हे नीट केल्याशिवाय काय पर्याय नाही. तर मग मी तेच करत बसले. त्याच्यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक परत तेच रुटीन चालू सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तर बघितलं पूर्ण सोंड्याने पूर्ण भरणी मी मग घासून काढली, पालथी घातली. त्याच्यानंतर तांदूळ वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आणि संध्याकाळी झाले जेवणाचा टाईम. स्वयंपाकाचं काय दाखवलं नाही आणि मस्त मग सगळ्यांनी आम्ही मिळून जेवण केलं. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि तुम्हीसुद्धा संध्याकाळचं जेवण करायला या. तर चला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि लाईकसुद्धा करायची. तर चला मस्त इथं संध्याकाळी वरण केलं, पण त्याच्यामध्ये मी शेवग्याची शेंग टाकलेली आहे. पहिल्यांदाच केलं असं, कारण याच्या आधी मी शेवग्याची शेंग बनवते, पण भाजी वगैरे बनवते. तर आज म्हणलं चला मी खूप जणींचं ऐकलं होतं, की डाळीमध्ये शेंग टाकायची. तर म्हणलं टाकून पाहूया, पण शेंग कशी पाहिजे, थोडीशी जाड पाहिजे, तेव्हा ती जास्त शिजत नाही आणि चांगली लागते. तर चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.